मान्यवर बेस्ट एक्झाम्पल काय माहिती ओव्हर रायडिंगचं. मला मान्यवर नावाचं कपड्याचं दुकान ऐकून तरी माहिती असेल. लग्न वगैरे कार्यासाठी जे काही आपल्याला कपडे घालायचे ना त्याच्यासाठी जास्त फेमस आहे. त्यांचे ना एक स्टोरी आहे ते मान्यवरवाल्यांची. मान्यवरच्या दुकानाचा जो ओनर आहे ना त्याचे वडील आधी आहे ना ते कोलकातालाच आहे ना कपडे विकायचे. तर आहे ना ते ट्रेडिशनल वे मध्ये कपडे विकायचे लोकांना. आणि त्यांचा मुलगा होता ना तो त्यांना नेहमी म्हणायचा की काहीतरी वेगळं करायला पाहिजे आपण, नाही का. मग ते काय बोलले, आता एखादं सण असतात म्हणजे दिवाळी वगैरे आल्यात गोष्टी, तर ते काय म्हटलं आपण हे ट्रेडिशनलच कपडे विकतोय त्यापेक्षा आहे ना आपण एक काम करूया, म्हणजे ट्रेडिशनल वे मध्ये कपडे विकतोय तर आपण असं करूया ना थोडं लोकांसाठी कुर्ते वगैरे आपण विकले पाहिजेत छानपैकी, म्हणजे पुरुषांसाठी पण वेगळे डिझायनर वगैरे कुर्ते विकले पाहिजेत जेणेकरून जास्तीत जास्त लोक ते खरेदी करू शकतील असं त्याला वाटत होतं. मग त्याचे वडील बोले हेच एवढे वर्ष मी बिझनेस करतोय हे काय आपल्या इथे चालणार नाहीये. तरी त्याने थोडेफार पैसे घेतले वडिलांकडून आणि तेवढे पैसे घेतले आणि ते कुर्ते त्याने त्याचे तसे कुर्ते आणले आणि विकायला सुरुवात केली आणि त्याने विकले पण त्याचे वडील बोले असलं काही करायचं ट्राय करू नको, हे फारच आउट ऑफ द बॉक्स जात आहे सगळ्या गोष्टी. पण त्याच्या लक्षात होतं की आपल्याला काहीतरी जबरी लेवलला करायला पाहिजे. आता ते बिलियन डॉलर कंपनी आहे ती, बिलियन डॉलर कंपनी. इमॅजिन करा, म्हणजे 8,000 कोटींपेक्षा जास्तचं व्हॅल्युएशन आहे. मान्यवर बेस्ट एक्झाम्पल काय माहिती ओव्हर रायडिंगचं का, तर त्याचे वडील पण कपडेच विकायचे पण त्यांचं इम्प्लिमेंटेशन थोडं वेगळं होतं. त्याने काय केलं, तीच गोष्ट तो कपडेच विकतोय पण त्याचं इम्प्लिमेंटेशन हे काय, स्वतःचं इम्प्लिमेंटेशन आहे. त्याने त्यांच्या कन्सेप्टला काय केलं रे, ओव्हर राईड केलं आणि आज तो सक्सेसफुल आहे.